शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना हिरव्या वाटाण्याची भाजी बनवते। हे बघा उसळ, याची मी सफेद वाटाण्याची दाखवली, ते मी कुकरला लावलेली, कारण काय सफेद वाटाणे थोडं शिजायला कठीण असतात, पण हे आपण कुकरला लावले ना तर याची पूर्ण सालं निघतील, म्हणून आपल्याला पॅन मध्ये शिजवायचे। आता मी ते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलंय आणि बस आपला मालवणी मसाला ते मी चालू केले। आज मला सर्दी झाली खूप, म्हणून मी माझा आवाजच पण बदली होत आलाय। आपल्याला ते उसळला थोडं तेल जरा चांगलंच घालायचं। तेल तापलं, थोडंसं हिंग घालायचं, कडधान्याला हिंग घालायचंच, पचायला चांगलं असतं। कांदा थोडा घेतलाय तर आपल्याला वाटण घालायचंय। फक्त कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही असेल तर कांदे जास्त घ्यायचे। कांदा चांगला लाल केला, थोडंसं आलं लसूण पेस्ट घालते। काही गरज नाही, माझ्या वाटणामध्ये आहेच, पण घालते, मला सवय झाली ती। हे करून घ्यायची कांद्यामध्ये, सगळं कांद्याने आपल्याला परतून घ्यायचं। कांदा चांगला लाल करून घ्यायचा आपल्याला, कारण टोमॅटो नंतरच टाकायचंय। टोमॅटो टाकला कांदा लाल होत नाही। टोमॅटो थोडंसंच टाकते, त्याला उसळला कांदा जास्त आवडत नाही। आपला मसाला असतो वाटण, हे माझं वाटण आहे, हे माझं वाटण तयारच असतं, मी फ्रीजरमध्ये ठेवूनच देते। म्हणजे 4-5 दिवसाचं, सॅटर्डे करते, कधी कमी पडतो, नाही असं नाही, चांगलं वाटण लागतं भरपूर। गॅस कमी करते आणि हे वाटण आहे ना चांगलं तेलात परतायचं, कारण आपल्याला फ्रीजर मधलं आहे। तरी मी 1 तास झाला काढून ठेवला होता बाहेर। चांगलं वाटण त्याला परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं। थोडीशी हळद, आपला काहीच घालायचं नाही आणि आपला मालवणी मसाला, मी दुसरं काहीच वापरत नाही। आपला मसाला स्ट्रॉंग असला चांगला की काही नाही घालायची, फक्त आलं लसूण पेस्ट वापरते, तो माझा एक शौक आहे सगळ्याला, आलं लसूण पेस्ट आणि हिंग। तर आपल्याला हा मसाला चांगला हे करून घ्यायचा आहे, हे बघा अशी चांगली भाजून घ्यायचे। आता मी ते वाटाणे रात्री भिजत टाकलेले, त्याची 1 शिटी न काढता आज असेच करते, कारण का त्याची सालं निघतात पटकन। सफेद वाटाण्याची सालं निघत नाही, त्याला शिटी द्यावीच लागते। कोणाला बटाटा हवा असेल, कोणाला काय हवं असेल तरी तुम्ही करू शकता। चांगली मसाल्यामध्ये आपल्याला वाटण बाकी भरपूर पाहिजे, ती ग्रेव्ही झाली पाहिजे। कांदा टोमॅटोपेक्षा याला मसाला लागतो वाटलेला, तर त्याची उसळ चांगली होते रस्सेवाली। सगळं असं परतून घेते। आता परतल्यानंतर मी ते गरम पाणी केलंय, आपण थंड पाणी नाही वापरायचं, कारण आपल्याला वाटाणे शिजले पाहिजेत, म्हणून आता
गरम पाणी होते. एवढं काय तर आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे मस्त असं, कारण पाणी ओतायचं कारण आपल्याला शिजायला पाहिजे. आता मी याच्यामध्ये मीठ घालते. मला हातानेच मीठ आवडतं. असं आलंय. आता आपल्याला चांगलं शिजायला द्यायचंय. त्याला जवळजवळ 10 मिनिटं तरी 10 ते 15 मिनिटं तरी लागतील. तर आपल्याला चांगलं असं बारीक गॅसवर एकदम मिडियम गॅसवर झाकण ठेवून असं बारीक मिडियम गॅस ठेवून खूप चांगलं शिजायला द्यायचंय. तर भाजीची चव चांगली वाढेल. चला नंतर मी मीठ करते. हे बघा आता वाटाणे आपले चांगले बघूया. मी 2-3 वेळा तसं बघितलं मध्ये मध्ये शिजले की नाही. अशी मस्त असा रस्सा, उसळ म्हटल्यानंतर आपल्याला रस्सा पाहिजेच. असा असा रस्सा करायचा. मस्त असं चांगले शिजले ते बघा, फुटले पण चांगले. कडधान्य कसा चांगला शिजायला पाहिजे तरच उपयोग आहे. बघा चांगले शिजलेले आहे. आता माझी भाजी झालेली आहे. बघा अशी रस्सेवाली भाजी केलेली आहे मी. चला मी आता गॅस बंद करते. आणि कसं वाटलं मला हे ते मला कमेंटमध्ये सांगा. काय असेल तर सांगा कमेंटमध्ये. वाईट कमेंट करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असे व्हिडिओ माझे घरगुती व्हिडिओ भाजी बिजीचेच असतात ते बघत बसा. चला हे बघा बाय बाय. गॅस बंद करते मी.